आराध्या गणित सांग बरं तू समोरचा. 100 रुपयाच्या 7 नोटा. 100 रुपयाच्या 7 नोटा. 100 रुपयाच्या 7 नोटा अधिक 500 रुपयाच्या 8 नोटा. 500 रुपयाच्या 8 नोटा. 8 नोटा अधिक 2000 रुपयाच्या 4 नोटा. 2000 रुपयाच्या 4 नोटा. 4 नोटा. बरोबर किती विचारलं? बरोबर आहे. बरोबर किती? आता इथं किती आहे? 10 दशक स्थानी. इथं एका स्थानी किती आहेत नोटा? 7. मग 7 गुणिले 10 करायचे. किती आहे रे गुणाकार? 70. 7 गुणिले 10 म्हणजे 70. वरी काय शिल्लक राहिलं? शून्य. हे शून्य तसा खाली घ्यायचा. शून्य म्हणजेच 100 रुपयाच्या 7 नोटा म्हणजे 700 रुपये अधिक 500 रुपयाच्या किती नोटा आहेत रे? 8. मग 8 न इथल्या एकक स्थानच्या शतक स्थानच्या अंकावर गुणायचं. 5 गुणिले 8 8 पंचे 40. जशास तसे घेतलं. इथं शिल्लक किती शून्य राहिले? 2 शून्य इथं खाली जशास तसे घेतले. म्हणजेच 500 रुपयाच्या 8 नोटा म्हणजे 4000 रुपये. 500 रुपयाच्या 8 नोटा म्हणजे किती रुपये? 4000 रुपये. आता 2000 रुपयाच्या 4 नोटा आहेत. इथं 4 नाही. 4 नोटांकडून 4 नाही. इथं 2 आहे. 2 4 गुणिले 2 किती रे? 8. 4 दोन्ही 8. 4 दोन्ही 8. जशास तसं. इथं किती शून्य शिल्लक राहिले रे? 3. मग ते 3 शून्य इथं जशास तसे घेतले. मग किती रुपये झाले? 2000 रुपयाच्या 4 नोटा म्हणजे किती रुपये आले? 8000 रुपये. मग 100 रुपयाच्या 7 नोटा म्हणजे 700 रुपये आले. 500 रुपयाच्या 8 नोटा म्हणजे 4000 रुपये आणि 2000 रुपयाच्या 4 नोटा म्हणजे 8000 रुपये. आता याची बेरीज करू. इथं एका स्थानी शून्य आहे. इथं पण शून्य, इथं पण शून्य. म्हणून इथं शून्य जशास तसा घेतला. इथं दशक स्थानी शून्य, इथं पण शून्य, इथं पण शून्य. म्हणून दशक स्थानी पण शून्य. शतक स्थानी शून्य शून्य आणि इथं 7 आहे. म्हणून शतक स्थानी 7 येणार. आता हजारव्या स्थानी इथं 8 आहे आणि इथं 4 आहे. 8 आणि 4 12 जशास तसे घेतले. मग एकूण रक्कम आली 12700 रुपये. 700 रुपये अधिक 4000 रुपये अधिक 8000 रुपये तर एकूण रक्कम आली 12700 रुपये. समजलं का रे?